तीक्ष्ण आहे, जे त्वचा मज्जा तंतू याला आरपार भेदून जाणार आहे. देवाचं वचन हे तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. आपण काय पालन करायचं देवाच्या लोकांना? माणसाचं अनुकरण करणं थोडं बंद करायचं. माणसाचं अनुकरण करणं बंद करायचंय. तो करतो म्हणून मी करीन, ती करते म्हणून मी करीन, तो जातो म्हणून मी जाईन, देव पाहतो म्हणून मी पाहिजे, हे बाजूला ठेवायचे. माझा देव मला काय सांगतो हे पक्क हृदयात ठेवायचं. माझा देव माझ्यासाठी काय करण्यास तयार आहे, माझा देव मला काय देण्यास तयार आहे, माझा देव मला काय बनवण्यास तयार आहे, माझ्या देवाची माझ्याबद्दल काय इच्छा आणि योजना आहे हे समजणं गरजेचं आहे. आणि आपला देव प्रभू येशू हा जिवंत देव आहे. तो आपल्याला कधीच दुःखी आणि कधी पाहू शकत नाही. देव कधीच आपले चेहरे दुःखाने भरलेले पहा इच्छित नाही. कधीच देवाला वाटत नाही की माझं लेकरू दुःखी असावं, माझं लेकरू संकटात असावं, माझं लेकरू त्रासात असावं, माझं लेकरू एकटं असावं, एकटं असावं. हे देवाची कधीच आपल्याबद्दल इच्छा नाही. म्हणून त्याने तुम्हाला आणि मला पवित्र आत्मा विसार दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. कशासाठी दिलेला आहे? विसार. तुम्हाला रोज मार्गदर्शन करायला, रोज शिकवायला, रोज तुमच्याशी बोलायला, रस्त्याने चालताना तुम्ही एकटे आहात, पण जेव्हा तुम्ही देवाचं वचन बोलत चाला तेव्हा तुमच्या बरोबर पवित्र आत्मा येईल आणि तो तुमच्या बरोबर बोलत चालेल.